लक्ष द्या बा, हा चॅप्टर आहे अल्डिहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ऍसिड. अल्डिहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ऍसिड हा हायर वेटेज चॅप्टर आहे आणि तुमच्या पोल प्रमाणे हा एक डिफिकल्ट चॅप्टर आहे, म्हणून या चॅप्टरला आपण पुन्हा रिवाइज करत आहे. ओके, आता पहा इथे लक्ष द्या बेटा, अल्डिहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ऍसिड जो ग्रुप आहे याला आपल्याला स्टडी करायचं इंट्रोडक्शन पासून. मी बिलकुल लाईन टू लाईन वर्ड टू वर्ड रिपीट करत जातो जसं टेक्स्टबुक मध्ये दिलंय तसं. पहिले आपण काय करतो, मी काय करायचो, पहिले जे माझी जे नोट्स आहेत त्याप्रमाणे शिकवलं. आता बिलकुल लाईन टू लाईन वर्ड टू वर्ड जसं तुमच्या टेक्स्टबुक मध्ये दिलंय त्याप्रमाणे पहा. सगळ्यात पहिले इंट्रोडक्शन. आता इंट्रोडक्शन मध्ये काय लिहिलेलं आहे मी ते तुम्हाला एका एकदम शॉर्ट मध्ये सांगतो. इंट्रोडक्शन मध्ये लिहिलेलं आहे की आपण लास्ट चॅप्टर मध्ये ऑक्सिजन कंटेनिंग फंक्शनल ग्रुप म्हणजे अल्कोहोल, फिनॉल आणि इथर याचा स्टडी करतो. याच्यात ऑक्सिजन असते, पण अल्डिहाइड कीटोन आणि कार्बोक्सिलिक ऍसिड या फंक्शनल ग्रुप मध्ये कार्बोनिल ग्रुप प्रेझेंट असते. कुठला ग्रुप प्रेझेंट असते? कार्बोनिल ग्रुप. ओके, तर कार्बोनिल ग्रुप जो आहे, कार्बोनिल ग्रुप म्हणजे सी डबल बॉन्ड ओ, सी डबल बॉन्ड ओ, दिस ग्रुप इज नोन एज कार्बोनिल फंक्शन. कार्बोनिल functional group containing category. ठीक आहे, पाहता लक्ष द्या बेटा. आता कार्बोनिल कंटेनिंग ग्रुप कॅटेगरी मध्ये तुम्हाला 3 फंक्शनल ग्रुप स्टडी करायचा आहे. पहिला आहे अल्डिहाइड. अल्डिहाइडचा जनरल फॉर्म्युला आहे RCHO, किंवा जिथे जिथे तुम्हाला CHO ग्रुप लिहिलेला दिसेल तो समजून जायचं की तो तुमचा कोणता फंक्शनल ग्रुप आहे, तर अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप आहे. RCHO म्हणजे कुठला फंक्शनल ग्रुप? अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप. आता पहा इथे कार्बोनिल ग्रुपला जेव्हा मिनिमम एक हायड्रोजन लागून जाते तेव्हा तो अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप असते आणि या साइडला एनी कार्बन पण लागू शकते किंवा हायड्रोजन पण लागू शकते. HC डबल बॉन्ड OH असे जे फंक्शनल ग्रुप आहे यांना आपण कोणते फंक्शनल ग्रुप म्हणायचे? अल्डिहाइड कंटेनिंग फंक्शनल ग्रुप. ओके, दुसरे जे फंक्शनल ग्रुप आहे ते याच्यातले कीटोन फंक्शनल ग्रुप. कीटोन मध्ये पण कार्बोनिल ग्रुप असते. याचा जनरल फॉर्म्युला आहे RCOR or RCOR dash. Means these two carbon will be same or these two carbon will be different. कीटोन फंक्शनल ग्रुप मध्ये कार्बोनिल ग्रुपला या साइडला एक कार्बन लागेल, या साइडला एक कार्बन लागेल, म्हणजे या दोन्ही साइडला एक तर सेम कार्बन लागतील किंवा कार्बोनिल ग्रुपच्या दोन्ही साइडला डिफरंट कार्बन पण लागू शकते. एक्झाम्पल घेतो, CH3 C डबल बॉन्ड O CH3 सेम कार्बन लागले. दुसरं कार्बोनिल ग्रुपला दोन्ही साइडला डिफरंट पण कार्बन लागू शकतात. इकडे CH3 लागला, इकडे लागेल CH2 CH3. हा दुसरा फंक्शनल ग्रुप आहे ज्याचा स्टडी आपल्याला कशात करायचा, या चॅप्टर मध्ये करायचा. आणि सगळ्यात लास्ट जे आहे ते आहे कार्बोक्सिलिक ऍसिड. कार्बोक्सिलिक ऍसिड, कार्बोक्सिलिक ऍसिड म्हणजे जिथे तुम्हाला COOH ग्रुप एनी कार्बनला अटॅच दिसेल. पहा, जेव्हा कार्बोनिल ग्रुपला OH ग्रुप अटॅच होते आणि त्याला एनी कार्बन लागलेला असते, असा जो फंक्शनल ग्रुप आहे याला आपण काय म्हणायचं? कार्बोक्सिलिक ऍसिड. आता पहा इथे CH3 COOH दिस इज अ कार्बोक्सिलिक ऍसिड, किंवा CH3 CH2 COOH. तर या चॅप्टर मध्ये आपण मेनली कार्बोनिल कंटेनिंग फंक्शनल ग्रुपचा स्टडी करणार आहे. आणि कार्बोनिल कंटेनिंग फंक्शनल ग्रुप मेन कुठले? 3. तर अल्डिहाइड, दुसरा कीटोन आणि तिसरा कार्बोक्सिलिक ऍसिड. तर कार्बोनिल ग्रुपला हायड्रोजन लागला तर अल्डिहाइड, एक मिनिमम एक हायड्रोजन लागला तर. कार्बोनिल ग्रुपला दोन्ही साइडला सेम किंवा डिफरंट कार्बन लागले तर कीटोन. आणि कार्बोनिल ग्रुपला जर OH लागला तर कोणता फंक्शनल ग्रुप? कार्बोक्सिलिक ऍसिड. क्लिअर? आता पण इंट्रोडक्शन नंतर या चॅप्टर मधला सेकंड पार्ट, क्लासिफिकेशन ऑफ अल्डिहाइड, कीटोन अँड कार्बोक्सिलिक ऍसिड.
क्लासिफिकेशन दिलेलं आहे तुम्हाला, ठीक आहे. आता क्लासिफिकेशन जे आहे, क्लासिफिकेशन वर स्टेट बोर्डच्या एक्झाम मध्ये भरपूर क्वेश्चन येतात आणि स्पेसिफिकली कुणाचं क्लासिफिकेशन येते तर कीटोनचं क्लासिफिकेशन येते. इम्पॉर्टंट पॉइंट मी तुम्हाला हायलाइट करून देतो बरोबर त्या टॉपिक मधले, ठीक आहे. क्लासिफिकेशन ऑफ अल्डिहाइड असो, क्लासिफिकेशन ऑफ कीटोन असो, क्लासिफिकेशन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड असो, मी तिन्ही क्लासिफिकेशन तुम्हाला शिकवतो. बट सगळ्यात इम्पॉर्टंट क्लासिफिकेशन कशाचं आहे, क्लासिफिकेशन ऑफ कीटोन. कारण की क्लासिफिकेशन ऑफ कीटोन मध्ये स्टेट बोर्डवर क्वेश्चन येतात, सोबत सोबत सीईटीच्या एक्झाम मध्ये पण त्याच्यात क्वेश्चन आलेले आहे. मग या क्लासिफिकेशन मधल्या टॉपिक मधला सगळ्यात इम्पॉर्टंट क्लासिफिकेशन कोणाचं लक्षात ठेवायचं, कीटोनचं. आता पहा क्लासिफिकेशन मध्ये इथे दिलेलं आहे क्लासिफिकेशन ऑफ अल्डिहाइड. पहिले मी तुम्हाला फॉर्मली सांगून देतो. नेक्स्ट टॉपिक क्लासिफिकेशन ऑफ अल्डिहाइड. क्लासिफिकेशन ऑफ अल्डिहाइड. आता अल्डिहाइडला टू टाइप्सनी क्लासिफाय केले जाते. फर्स्ट ॲलिफॅटिक अल्डिहाइड. ॲलिफॅटिक अल्डिहाइड. आता ॲलिफॅटिक अल्डिहाइड कोणाला म्हणायचं तर जो कार्बन ज्याचं हायब्रिडायझेशन sp3 आहे. आता तुम्हाला सगळ्यांना समजायला लागेल sp3 हायब्रिडायझेशन कार्बनचं केव्हा असते, जेव्हा कार्बन सगळेच्या सगळे सिग्मा बॉन्ड बनवते, म्हणजे सिंगल बॉन्ड बनवते. जर कार्बननी सगळे सिग्मा बॉन्ड बनवले त्याचं हायब्रिडायझेशन sp3. जर कार्बननी एक जरी पाय बॉन्ड बनवला तर त्याचं हायब्रिडायझेशन होते sp2. आणि जर कार्बननी दोन पाय बॉन्ड तर मग त्याचं हायब्रिडायझेशन होते sp. क्लिअर. sp3 हायब्रिडाइज कार्बनला जेव्हा तुमचा CHO ग्रुप डायरेक्टली अटॅच होईल अशा अल्डिहाइडला आपण कोणतं अल्डिहाइड म्हणायचं, ॲलिफॅटिक अल्डिहाइड. एक्झाम्पल घेतो CH3 CH2 CHO. आता इथे पहा CHO ग्रुप जो आहे या कार्बनला अटॅच झालेला आहे. या कार्बननी सगळे सिंगल बॉन्ड बनवले sp3 हायब्रिडाइज, म्हणजे हा ॲलिफॅटिकच्या कॅटेगरीमध्ये, ॲलिफॅटिक अल्डिहाइडच्या कॅटेगरीमध्ये. त्याच्यानंतर एखादी रिंग पण असू शकते. या रिंगला डायरेक्टली CHO ग्रुप अटॅच होते तर यालाही आपण कोणता अल्डिहाइड म्हणू शकतो, ॲलिफॅटिक अल्डिहाइड. ओके. तर हे जे आहे हे ॲलिफॅटिक अल्डिहाइडची कॅटेगरी. दुसरी कॅटेगरी आहे जी अल्डिहाइड मध्ये, त्याला आपण म्हणतो ॲरोमॅटिक अल्डिहाइड. ॲरोमॅटिक अल्डिहाइड. आता ॲरोमॅटिक अल्डिहाइड म्हणजे जेव्हा तुमचा जो CHO ग्रुप आहे तो एखाद्या ॲरोमॅटिक सिस्टीमला जर अटॅच झाला, CHO ग्रुप कोणाला अटॅच झाला, ॲरोमॅटिक सिस्टीमला, तर मग अशा अल्डिहाइडला आपण काय म्हणायचं, ॲरोमॅटिक अल्डिहाइड. आता तुमच्यासाठी ॲरोमॅटिकची डेफिनेशन काय आहे की एखादा कंपाऊंड सायक्लिक असेल, प्लेनर असेल, कॉन्जुगेटेड असेल, हकेल्स रूलला फॉलो करत असेल, असा कंपाऊंड आपल्यासाठी काय असते, ॲरोमॅटिक. पण बेसिक ॲरोमॅटिक सिस्टीम आपली कुठली आहे तर जेव्हा एखाद्या बेन्झिन रिंगला, कारण की बेन्झिन जो आहे हा ॲरोमॅटिक सिस्टीम, या रिंगला डायरेक्टली CHO ग्रुप अटॅच झाला, असा जो कंपाऊंड आहे अशा कंपाऊंडला आपण काय म्हणायचं, ॲरोमॅटिक अल्डिहाइड. क्लिअर. दिस इज कॉल्ड ॲज क्लासिफिकेशन ऑफ अल्डिहाइड. आता क्लासिफिकेशन ऑफ अल्डिहाइड मध्ये तुमच्या बुक मध्ये काही क्वेश्चन्स दिलेले आहेत, ते क्वेश्चन्स आपण पहा. इथे लक्ष द्यावं. इथे पहा, हा कार्बन ज्याने सगळे सिंगल बॉन्ड बनवले, कारण की 3 हायड्रोजन अटॅच आहे, हा CHO ग्रुपला अटॅच आहे, तर हा कोणता अल्डिहाइड झाला, ॲलिफॅटिक अल्डिहाइड. त्याच्यानंतर CH3 CH2 CHO या कार्बनवर लक्ष ठेवा, यावाला, ठीक आहे. पहा, या कार्बनवर लक्ष ठेवा. या कार्बन मध्ये
या कार्बन मध्ये एक मिनिट, एक मिनिट, हा या कार्बन मध्ये पहा, या वाल्या कार्बन हा CH2 ग्रुप इथे अटॅच आहे. या CH2 ग्रुप मध्ये इथे या कार्बनने सगळे सिंगल बॉन्ड बनवले, तर याचा हायब्रिडायझेशन बेटा काय आहे? sp3. जर मग याचा हायब्रिडायझेशन sp3 असेल, याचा हायब्रिडायझेशन जर sp3 असेल, याचा अर्थ काय झाला की हा कोणत्या कॅटेगरीमध्ये आला? ॲलिफॅटिक अल्डिहाइडच्या कॅटेगरीमध्ये. ओके, ॲलिफॅटिक अल्डिहाइडच्या कॅटेगरीमध्ये आला. त्यानंतर पहा ॲरोमॅटिक अल्डिहाइड. इथे पहा हे बेन्झीन रिंग आहे, ॲरोमॅटिक सिस्टीम आहे. या ॲरोमॅटिक सिस्टीम वर C डबल बॉन्ड OH ग्रुप लागला, मग हा कोणत्या कॅटेगरीमध्ये आला? ॲरोमॅटिक अल्डिहाइड. इथे पहा हे बेन्झीन रिंग आहे, याच्यावर CHO ग्रुप लागला, हा कोणत्या कॅटेगरीमध्ये आला? ॲरोमॅटिक अल्डिहाइड. इथे पहा बेन्झीन रिंग आहे, याला C डबल बॉन्ड OH अटॅच झाला, बाकी कुठलाही ग्रुप लागला असो, मग हा कोणत्या कॅटेगरीमध्ये आला? ॲरोमॅटिक अल्डिहाइड. आता इथे सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की या पॅरेंट चेनचे नावं लर्न करायचे. पॅरेंट चेनची नावं जी तुम्हाला लर्न करायची हे तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. पहा बेन्झीन रिंगला CHO लागला, त्याला काय म्हणायचं? बेन्झाल्डिहाइड. बेन्झीन रिंगला CHO आणि ऑर्थो पोझिशन वर कोणता ग्रुप? OH, याला म्हणायचं सॅलिसिला अल्डिहाइड. आणि बेन्झीन रिंगला पॅरा पोझिशन वर NO2 ग्रुप, म्हणजे अल्डिहाइडच्या विथ रिस्पेक्ट टू पॅरा पोझिशन वर NO2 ग्रुप, याला काय म्हणायचं? पॅरा नायट्रो बेन्झाल्डिहाइड. क्लिअर? हे तुम्हाला करा लागते बेटा, कारण की हे जे पॅरेंट चेन आहे, हे जर पॅरेंट तुम्ही लक्षात नाही ठेवले तर तुम्हाला CETच्या एक्झाम मध्ये प्रॉब्लेम जातो. मी तुम्हाला काल बोलता बोलता बोलून गेलो की बा मुलांना पहिल्या अटेम्प्ट मध्ये लक्षात आलं की ज्यांनी टेक्स्टबुक व्यवस्थित रीड केलेली आहे त्याला क्वेश्चन सॉल्व्ह करणं इझी झालेलं आहे. असा हा शब्द मी का बरं वापरला? कारण की हे जे पॅरेंट चेन आहे तुम्हाला डायरेक्ट एक्झाम मध्ये येते, इज विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड इज द टाइप ऑफ ॲरोमॅटिक अल्डिहाइड, आणि त्या पॅरेंट चेनची नावं देऊन देतात. हा जो पॅरेंट चेन आहे याचं नाव काय? सॅलिसिला अल्डिहाइड. जर तुम्हाला सॅलिसिला अल्डिहाइडचं स्ट्रक्चरच माहित नाही तर मग तुम्ही कसं डिसाईड करा वेदर इट इज ॲरोमॅटिक और नॉन ॲरोमॅटिक? म्हणून तुम्हाला हे जे पॅरेंट चेन आहे यांची नावं लक्षात ठेवा लागतात. बेन्झीन रिंगला CHO बेन्झाल्डिहाइड, बेन्झीन रिंगला CHO प्लस OH सॅलिसिला अल्डिहाइड, बेन्झीन रिंगला अल्डिहाइड आणि पॅरा पोझिशनवर NO2 ग्रुप पॅरा नायट्रो बेन्झाल्डिहाइड. क्लिअर? ओके, नो प्रॉब्लेम. नेक्स्ट, आता पहा तुमच्या समोर काही कंपाऊंड्स दिलेले आहेत 1 2 3 4. ओके, आता या कंपाऊंड्स मध्ये पहा, या कंपाऊंड्स मध्ये पहा, ठीक आहे, या कंपाऊंड्स मध्ये पहा, इथे हा CHO ग्रुप अटॅच झालेला दिसते का तुम्हाला? या CHO ग्रुप मध्ये या कार्बनवर लक्ष ठेवा. या CHO ग्रुप मध्ये या कार्बनच्या केसमध्ये इथे याचं जे हायब्रिडायझेशन आहे सिंगल बॉन्ड फॉर्म केल्यानंतर हे काय झालंय तुमचं? sp3. म्हणजे हे कशाचं एक्झाम्पल झालं तुमचं? ॲलिफॅटिक. हे कशाचं एक्झाम्पल झालं? ॲलिफॅटिक. सिमिलरली पहा इथे CHO ग्रुप अटॅच आहे, या कार्बनला अटॅच आहे. ओके, आता पहा इथे त्याचं हायब्रिडायझेशन sp2 आहे, पण तरी त्याला ॲलिफॅटिक म्हणतात. आता असं का बरं? हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे, कारण की तुमच्या बुक प्रमाणे त्याचे डेफिनेशन वेगळे आहे. तर तुमच्या बुक मध्ये sp3 हायब्रिडाइजला अटॅच असला तर तो काय म्हणतात? ॲलिफॅटिक. आणि sp2 ला अटॅच असला तर मग काय म्हणायचं? त्यालाही ॲलिफॅटिकच म्हणायचं. क्लिअर सांगतो. ॲरोमॅटिक सिस्टीमला डायरेक्टली अटॅच झाला तर ॲरोमॅटिक अल्डिहाइड, आणि नॉन ॲरोमॅटिक सिस्टीमला अटॅच झाला तर ॲलिफॅटिक अल्डिहाइड, कारण की इथे तुम्हाला कॉन्ट्रॅडिक्शन पाहायला भेटते. ठीक आहे, नेक्स्ट. आता पहा याचा हायब्रिडायझेशन काय आपल्याला माहित आहे का? नाही. याचा हायब्रिडायझेशन आपल्याला माहित आहे की हा काय आहे? sp3. हा sp3 आहे, म्हणजे हा अल्डिहाइड कुठला झाला बेटा? ॲलिफॅटिक. त्याच्यानंतर पहा ही बेन्झीन रिंग आहे, ॲरोमॅटिक सिस्टीम आहे. ॲरोमॅटिक सिस्टीमला डायरेक्टली कोणता ग्रुप अटॅच झालेला आहे? CHO. तर दिस इज अन एक्झाम्पल ऑफ ॲरोमॅटिक अल्डिहाइड. क्लिअर? तर ॲलिफॅटिक आणि नॉन ॲलिफॅटिक मीन्स ॲरोमॅटिक अल्डिहाइड. ओके, तर तुम्हाला या गोष्टी समजावं लागेल. हे जर तुम्हाला समजलं तर तुमच्यासाठी सगळ्या गोष्टी इझी आहे.
पण मी तुम्हाला सांगतो तुमच्या बुक प्रमाणे जर तुम्ही डेफिनेशन्स लिहिल्या तरच तुम्हाला स्टेट बोर्ड मध्ये मार्क भेटेल. पण जेव्हा तुम्ही सॉल्व्ह करायला जाल तर या अल्डिहाइडला तुम्हाला एरोमॅटिक अल्डिहाइड म्हणता येत नाही. sp2 ला अटॅच आहे, एरोमॅटिक सिस्टीमला अटॅच आहे तर एरोमॅटिक अल्डिहाइड, आणि एरोमॅटिक सिस्टीमला अटॅच नाही तर मग तो एलिफॅटिक अल्डिहाइड. क्लिअर? हा झाला तुमचं पेज नंबर 254 क्लिअर. पुढे जातो. क्लासिफिकेशन ऑफ द कीटोन्स. Classification of the ketone is one of the most important concept. Classification of ketone is one of the most important concept. हा खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे जो तुम्हाला दिलेला आहे इथं. एक आहे अलिफॅटिक कीटोन, म्हणजे कंपाऊंड इन विच कार्बोनिल ग्रुप इज अटॅच टू टू अल्किल ग्रुप. जर दोन अल्किल ग्रुपला अटॅच असेल तर त्याला अलिफॅटिक कीटोन म्हणतात. त्याच्यानंतर नेक्स्ट पहा त्याचे दोन टाईप आहे, सिमेट्रिकल कीटोन आणि अनसिमेट्रिकल कीटोन. त्याला आपण कोणता कीटोन म्हणतो? मिक्स कीटोन. जर कार्बोनिल ग्रुपच्या विथ रिस्पेक्ट टू पहा, हा तुमचा कार्बोनिल ग्रुप आहे. या कार्बोनिल ग्रुपच्या विथ रिस्पेक्ट टू इथे किती सेम कार्बन लागले तर हा सिंपल कीटोन किंवा सिमेट्रिकल कीटोनचं एक्झाम्पल झालं. आणि कार्बोनिल ग्रुपच्या विथ रिस्पेक्ट टू जर तिथे दोन सेम ग्रुप लागले तर हा पण कशाचं एक्झाम्पल झालं? सिमेट्रिकलचा. पण जर दोन वेगवेगळे ग्रुप जर अटॅच असतील, एक मिनिट, दोन वेगवेगळे ग्रुप जर अटॅच असतील, इथे पहा लक्ष द्या बेटा. कार्बोनिल ग्रुपच्या विथ रिस्पेक्ट टू C2H5 आहे आणि CH3 आहे, हा कोणत्या टाईपचा कीटोन झाला? अनसिमेट्रिकल. आणि इथे कार्बोनिल ग्रुप आहे आणि कार्बोनिल ग्रुपच्या विथ रिस्पेक्ट टू दोन डिफरंट कार्बन चेन अटॅच आहे तर हा पण कशाचा एक्झाम्पल झाला? अनसिमेट्रिकल. तर मी मुलांना क्लिअर सांगत असतो की तुम्हाला हे तर बिलकुल करूनच ठेवायचं आहे, कारण की हे तुमच्यासाठी काय आहे? इम्पॉर्टंट आहे. पण आता याला एकदम सिंपल वेनं कसं समजायचं? आता त्यांनी जरी म्हटलंय की हे क्लासिफिकेशन कशाचं आहे? एलिफॅटिक कीटोनचं, पण हे एरोमॅटिक कीटोन मध्ये पण अप्लिकेबल आहे. कशात अप्लिकेबल आहे? एरोमॅटिक कीटोन. पण तुमच्या टेक्स्टबुक प्रमाणे इट इज अ सिमेट्रिकल कीटोन और अनसिमेट्रिकल कीटोन इज एन एक्झाम्पल ऑफ एलिफॅटिक कीटोन. तर पहा मी इथे लिहितो क्लासिफिकेशन ऑफ कीटोन, जे तुमच्यासाठी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे एक्झाम मध्ये, स्टेट बोर्डच्या एक्झाम मध्ये याच्यावर भरपूर क्वेश्चन येऊन गेलेले आहेत. क्लासिफिकेशन ऑफ कीटोन मध्ये पहिला कोणता कीटोन येते? एलिफॅटिक. आणि एलिफॅटिक कीटोनला ते कसं डिफाइन करतात पहा. कार्बोनिल ग्रुपला दोन्ही साइडला अल्किल ग्रुप जर अटॅच असेल, आयदर सेम और आयदर डिफरंट. अल्किल ग्रुप जर अटॅच असेल, अल्किल, आर मीन्स अल्किल ग्रुप, इवन आर डॅश इज ऑल्सो अल्किल ग्रुप. असे जे कीटोन असतात त्यांना आपण कोणतं कीटोन म्हणायचं? एलिफॅटिक कीटोन. त्याच्यानंतर त्यांनी काय केलेलं आहे? एलिफॅटिक कीटोनचे टाईप केलेले आहे. एलिफॅटिक कीटोनचे काय केलेले आहे? टाईप पहा. एलिफॅटिक कीटोनचे दोन टाईप केलेले त्यांनी. पहिलं सिमेट्रिकल कीटोन. सिमेट्रिकल कीटोन कोणाला म्हणायचं? जर कार्बोनिल ग्रुपला दोन्ही साइडला सेम कार्बन अटॅच असतील तर त्याला कोणतं कीटोन म्हणायचं? सिमेट्रिकल कीटोन. आता पहा, कार्बोनिल ग्रुप अटॅच टू CH3 हा कोणता कशाचा एक्झाम्पल झाला? सिमेट्रिकल कीटोन. यालाच ते सिंपल कीटोन म्हणतात. यालाच ते कोणते कीटोन म्हणतात? सिंपल कीटोन. त्याच्यानंतर अनसिमेट्रिकल कीटोन. आता अनसिमेट्रिकल कीटोन म्हणजे काय? जेव्हा कार्बोनिल ग्रुपला दोन्ही साइडला डिफरंट कार्बन जर प्रेझेंट असतील अशा कंपाऊंडला कोणतं कीटोन म्हणायचं? अनसिमेट्रिकल. म्हणजे अल्किल ग्रुप डिफरंट. जर अल्किल ग्रुप डिफरंट असेल तर याला अनसिमेट्रिकल कीटोन म्हणायचं. पहा, कार्बोनिल ग्रुप, इकडे कुठला ग्रुप? CH3, इकडे दुसरी चेन CH2CH3, हा अनसिमेट्रिकल कीटोन मध्ये. आणि अनसिमेट्रिकल कीटोनलाच ते कोणते कीटोन म्हणतात? मिक्स कीटोन. सेम क्लासिफिकेशन त्यांनी एरोमॅटिक कीटोन मध्ये पण केलेलं आहे.
पण तिथे लिहिलं नाही आहे की ते अरोमॅटिक कीटोनचा टाईप आहे. आता अरोमॅटिक कीटोन म्हणजे काय, तर जेव्हा कुठल्याही अरोमॅटिक सिस्टीमला C डबल बॉन्ड OR हा ग्रुप अटॅच होऊन जाईल किंवा कार्बोनिल ग्रुपच्या दोन्ही साईडला डायरेक्टली अरोमॅटिक सिस्टीम अटॅच होऊन जाईल, असे जे कीटोन असतात ते कोणते कीटोन झाले, ते तुमचे अरोमॅटिक कीटोन होतात. कोणते कीटोन होतात? अरोमॅटिक कीटोन. एक्झाम्पल, बेन्झीन रिंग डायरेक्टली अटॅच टू C डबल बॉन्ड O CH3, दिस इज एन एक्झाम्पल ऑफ अरोमॅटिक कीटोन. किंवा बेन्झीन रिंग C डबल बॉन्ड O, पुन्हा बेन्झीन रिंग. तर पहा, कार्बोनिल ग्रुपला दोन्ही साईडला अरोमॅटिक सिस्टीम लागली तरी अरोमॅटिक कीटोन, एक अल्किल आणि एक अरोमॅटिक कंपाऊंड लागला तरी अरोमॅटिक कीटोन. फक्त एवढं लक्षात ठेवायचं, कार्बोनिल ग्रुप डायरेक्टली कोणाला अटॅच असला पाहिजे, या अरोमॅटिक सिस्टीमला अटॅच असला पाहिजे. कोणाला अटॅच असला पाहिजे? अरोमॅटिक सिस्टीम. आणि जर अरोमॅटिक कीटोन मध्ये दोन डिफरंट कार्बन आहे तर याला आपण काय म्हणू? सिंपल कीटोन म्हणू. कोणता कीटोन म्हणू याला आपण? सिंपल कीटोन. आणि इथे दोन्ही साइडला सेम टाइप ऑफ कार्बन चेन प्रेझेंट आहे तर याला कोणता कीटोन म्हणू आपण? मिक्स कीटोन. सॉरी उलट झालं, एक मिनिट. दोन्ही साइडला डिफरंट कार्बन आहे तर याला आपण कोणता कीटोन म्हणू? मिक्स कीटोन. आणि याला कोणता कीटोन म्हणू? सिंपल कीटोन. ओके, होऊन जाते कधी. ठीक, क्लिअर, येईल लक्षात. ओके, नेक्स्ट पहा. नेक्स्ट इथं पहा, यांनी एक्झाम्पल घेतलेलं आहे. इथं एक्झाम्पल घेतलं आहे पहा. आता पहा, बेन्झोफिनोन. बेन्झोफिनोन म्हणजे हे जे एक्झाम्पल होतं जे आपण आता घेतलं, इट इज एन एक्झाम्पल ऑफ बेन्झोफिनोन. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ बेन्झोफिनोन. बेन्झोफिनोन कोणत्या टाईपचा कीटोन आहे? सिंपल. दुसरं एक्झाम्पल पहा. दुसरं एक्झाम्पल काय आहे? ऍसिटोन. ऍसिटोन म्हणजे CH3 C डबल बॉन्ड O CH. मग सांगा बरं, हा सिंपल कीटोन होईल की मिक्स कीटोन? सिंपल कीटोन. दिस इज सिंपल कीटोन. दिस इज सिंपल कीटोन. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ब्युटॅनोन. ब्युटॅनोनचं स्ट्रक्चर कसं राहील? ब्युटॅनोन म्हणजे 4 कार्बन CH3 CH2 C डबल बॉन्ड O CH3. ओके, 4 कार्बन ऍटम तिथं प्रेझेंट आहे. आता पहा, कार्बोनिल ग्रुपच्या विथ रिस्पेक्ट टू इथे एक कार्बन आहे, इथे 2 कार्बन चेन आहे, तर दिस इज एन एक्झाम्पल ऑफ मिक्स. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पहा इथे ऍसिटोफिनोन. ऍसिटोफिनोन म्हणजे हे एक्झाम्पल. इथं पहा, हा C डबल बॉन्ड O CH3 म्हणजे ऍसिटिल ग्रुप आणि याला रिंग लागली तर दिस इज एन एक्झाम्पल ऑफ मिक्स कीटोन. आला का लक्षात? तर हे झालं कशाचं क्लासिफिकेशन? कीटोन्सचं क्लासिफिकेशन. सेम क्लासिफिकेशन कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये पण असते. बट सगळ्यात पहिले याच्यामध्ये तुम्हाला काही इम्पॉर्टंट गोष्टी दिलेल्या आहेत. काय इम्पॉर्टंट गोष्टी दिलेल्या आहे की अल्डिहाइड अँड कीटोन्स आर रिस्पॉन्सिबल फॉर मेनी फ्लेवर्स. अल्डिहाइड अँड कीटोन्स आर रिस्पॉन्सिबल फॉर मेनी फ्लेवर्स. हे फ्लेवर्स तुम्हाला लक्षात ठेवायचे बेटा. हे फ्लेवर जे आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. जसं बेन्झाल्डिहाइड इज रिस्पॉन्सिबल फॉर बिटर आल्मंड फ्लेवर. बेन्झाल्डिहाइडचं स्ट्रक्चर आणि ते कोणत्या फ्लेवरसाठी रिस्पॉन्सिबल आहे? बिटर आल्मंड. सीईटीच्या एक्झाम साठी मोस्ट इम्पॉर्टंट, स्टेट बोर्डच्या एक्झाम साठी मोस्ट इम्पॉर्टंट. व्हॅनिलिनचं स्ट्रक्चर लक्षात ठेवायचं. आता व्हॅनिला इज रिस्पॉन्सिबल फॉर व्हॅनिला फ्लेवर. व्हॅनिलिन कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे? व्हॅनिला फ्लेवर. नेक्स्ट पहा इथे पहा, सिनॅमन आहे. सिनॅमन फ्लेवर इज रिस्पॉन्सिबल ड्यू टू सिनामा अल्डिहाइड. कॅम्फर फ्रेग्रन्स साठी कोण रिस्पॉन्सिबल आहे? कॅम्फर. त्याच्यानंतर
ब्युटाराल्डिहाइड, हे तर ब्युटाराल्डिहाइडचं एक्झाम्पल तर बरेचदा एक्झाम मध्ये विचारलं गेलेलं आहे आणि स्पेसिफिकली सीईटीच्या एक्झाम मध्ये याला वारंवार एक्झाम मध्ये विचारलं गेलेलं आहे. पहा, ब्युटाराल्डिहाइड हे कशासाठी यूज केल्या जाते? मॅरेग्नाइन फूड मध्ये. कोणत्या ऑर्डरसाठी? बटरी ऑर्डर. हे सगळ्यात जास्त विचारलं गेलेलं एक्झाम्पल आहे. ऍसिटोफिनोन हा पिस्टॅचिओ फ्लेवर साठी आहे इन आईस्क्रीम. म्युस्कोन हे कशासाठी यूज केले जाते? मस्की अरोमा इन परफ्युम्स. त्याच्यानंतर पॉपकॉर्न मध्ये बटरी फ्लेवर आणण्यासाठी काय यूज केले जाते? ब्युटेन 2,3 डायॉल. हे ज्या गोष्टी तिथं डू यू नो मध्ये दिलेल्या आहे याच्यामध्ये एक्झाम मध्ये खूप सारे क्वेश्चन्स असतात. त्यामुळे तुम्हाला हे क्वेश्चन्स करून ठेवायचे आहे. हे इम्पॉर्टंट आहे. हे झालं तुमचं सेकंड पेज क्लिअर. ठीक आहे. नेक्स्ट पुढे जातो. क्लासिफिकेशन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. पुन्हा तसंच क्लासिफिकेशन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. आता क्लासिफिकेशन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड हे सिमिलर टू अल्डिहाइड आहे. क्लासिफिकेशन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. त्यातलं पहिलं ॲलिफॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड. आणि दुसरं ॲरोमॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड. ॲरोमॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड. आता पहा, ॲलिफॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये काय असते? तर COOH ग्रुप कुठल्याही नॉन ॲरोमॅटिक सिस्टीमला जर अटॅच झाला तर त्याला आपण ॲलिफॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड. पण जर COOH ग्रुप कुठल्याही ॲरोमॅटिक सिस्टीमला अटॅच झाला तर त्याला आपण काय म्हणू? ॲरोमॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड. एक्झाम्पल CH3, CH2, COH. पहा, ॲलिफॅटिक चेनला कार्बोक्सिलिक ऍसिड अटॅच झाला. जर ॲरोमॅटिक सिस्टीमला जर झाला, ॲरोमॅटिक सिस्टीमला ही रिंग म्हणजे आपली ॲरोमॅटिक सिस्टीम आहे, याला जर कार्बोक्सिलिक ऍसिड ग्रुप अटॅच झाला तर याला आपण कोणता ऍसिड म्हणू? ॲरोमॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड. त्याच्यानंतर याच्यात एक अजून टाईप साइड चेन ॲरोमॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड. आता साइड चेन ॲरोमॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड म्हणजे काय? ही एक ॲरोमॅटिक सिस्टीम आहे. या ॲरोमॅटिक सिस्टीमच्या साइडच्या चेनवर कार्बन आहे आणि त्याच्या साइडच्या चेनवर तुमचा कार्बोक्सिलिक ऍसिड ग्रुप लागला. पहा, कार्बोक्सिलिक ऍसिड ग्रुप डायरेक्टली याला नाही लागला. कोणत्या ॲरोमॅटिक सिस्टीम? तो एका कार्बन थ्रू अटॅच झालेला आहे. कशा थ्रू अटॅच झालेला आहे? कार्बन थ्रू. तर त्याला काय म्हणायचं? साइड चेन ॲरोमॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड. क्लिअर? समजते? तर हे आहे काय? तर क्लासिफिकेशन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. These are the classification of carboxylic. Phenylacetic acid, side chain carboxylic acid. The aromatic compound in which COH group is not attached directly to the ring, but it is attached to the side chain. तर याला side chain carboxylic acid म्हणायचं. आता काय आहे? तुम्हाला कार्बोक्सिलिक ऍसिड्स हे तुमच्या फूड्स मध्ये प्रेझेंट असतात. कोणत्या फूड मध्ये कोणता ऍसिड प्रेझेंट आहे तुम्हाला माहित पाहिजे. जसं पहा, कार्बोक्सिलिक ऍसिड वाइडली डिस्ट्रीब्युटेड इन नेचर आर फाउंड इन plants and animals. L-lactic acid is present in curd. म्हणजे lactic acid is present in curd. Citric acid is present in citrus fruit म्हणजे lemon, oranges. ओके. त्याच्यानंतर acetic acid is a main ingredient of vinegar. अजून जिथे जिथे जे जसं आता फॉर टॅमरिंड मध्ये टार्टारिक ऍसिड असते. तर जे ऍसिड जिथे जिथे प्रेझेंट आहे हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. त्याच्यानंतर याच्यात एक अजून क्लासिफिकेशन आहे कार्बोक्सिलिक ऍसिडचा. मोनोकार्बोक्सिलिक ऍसिड आणि पॉलीकार्बोक्सिलिक ऍसिड. म्हणजे याचं मिनिंग काय? जर एखाद्या कार्बन मध्ये एकच COH ग्रुप अटॅच असेल
हा मोनोकार्बोक्सिलिक ऍसिडचं एक्झाम्पल झालं. जर एकापेक्षा जास्त COH ग्रुप जर एखाद्या कंपाऊंड मध्ये प्रेझेंट आहे तर ते कशाचं एक्झाम्पल झालं, डायकार्बोक्सिलिक ऍसिड. आणि जर एकापेक्षा जास्त कार्बोक्सिलिक ऍसिड ग्रुप जर प्रेझेंट असेल, म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल 3 प्रेझेंट आहे इथे, तर ह्या कशाचं एक्झाम्पल झालं, ट्रायकार्बोक्सिलिक. हे स्ट्रक्चर तुम्हाला लर्न करावं लागते की मोनोकार्बोक्सिलिक ऍसिड जसं प्रोपॅनोइक ऍसिड याच्यात एकच COH ग्रुप आहे, पण ऑक्झॅलिक ऍसिड जे टोमॅटोज मध्ये प्रेझेंट असतात, टोमॅटो मध्ये पण थोडासा एक सायट्रस टेस्ट असते, आंबट टेस्ट असते. ते सायट्रस टेस्ट कशामुळे असते, इट इज ड्यू टू द ऑक्झॅलिक ऍसिड. मग ऑक्झॅलिक ऍसिडचं स्ट्रक्चर कसं आहे, COH CO. त्याच्यानंतर सायट्रिक ऍसिड, सायट्रिक ऍसिड मध्ये बाकी COH ग्रुप आहे 1 2 3. किती नंबर ऑफ कार्बन ऍटम प्रेझेंट आहे, 1 2 3 4 5 6. सीईटीच्या एक्झाम मध्ये आलेला क्वेश्चन, इन सायट्रिक ऍसिड हाऊ मेनी नंबर ऑफ मोल्स ऑफ कार्बन्स आर प्रेझेंट. तर तुमचा आन्सर आहे 6 मोल्स ऑफ कार्बन्स आर प्रेझेंट. क्लिअर, लक्षात येईल. तर सायट्रिक ऍसिडचं स्ट्रक्चर तुम्हाला माहित असणं गरजेचं. क्लिअर. त्यानंतर IUPAC नॉमेनक्लेचर. आता IUPAC जे नॉमेनक्लेचर आहे हा खूप मोठा पार्ट आहे, हा खूप मोठा पार्ट आहे. याच्यात तुम्हाला IUPAC नॉमेनक्लेचर करताना त्यांचं IUPAC नॉमेनक्लेचर कसं करायचं हे मी तुम्हाला खूप डिटेलमध्ये शिकवलं. पण याच्यात जो हा टेबल दिलेला आहे, जसं ऑक्झॅलिक ऍसिडचं स्ट्रक्चर, मॅलानोइक ऍसिडचं स्ट्रक्चर, सक्सिनिक ऍसिडचं स्ट्रक्चर, ग्लुटॅरिक ऍसिडचं स्ट्रक्चर, ऍडिपिक ऍसिडचं स्ट्रक्चर, हे जे स्ट्रक्चर्स तुमच्या बुकमध्ये दिलेले आहे यांची कमर्शियल नेम वगैरे हे सगळे फॅटी ऍसिड्स तुम्हाला करावं लागतील. त्यांचे स्ट्रक्चर एक्झाम मध्ये विचारू शकतात. हाऊ मेनी नंबर ऑफ मोल्स ऑफ कार्बन ऍटम प्रेझेंट इन ऍडिपिक ऍसिड, तुम्हाला माहित असले पाहिजे 6 मोल्स. हा कुठल्या टाईपचा कार्बोक्सिलिक ऍसिड आहे, तर तुमचा आन्सर राहील इट इज द डाय कार्बोक्सिलिक ऍसिड. याच्यात 2 COH ग्रुप आहे म्हणून याच्यात याला कोणत्या कॅटेगरीमध्ये टाकायचं, डाय कार्बोक्सिलिक ऍसिड. IUPAC नॉमेनक्लेचर तर मी तुम्हाला खूप डिटेलमध्ये शिकवलं आहे, त्या कारणाने IUPAC नॉमेनक्लेचरवर जास्त मी कमेंट करणार नाही. बट तुम्हाला याच्यातले जे पॅरेंट चेन आहे त्या पॅरेंट चेनची नावं तुम्हाला लक्षात ठेवावं लागतात. जे मेन काही पॅरेंट चेन आहे त्यांची नावं तुम्हाला लक्षात ठेवावं लागतात, ज्यांची नेम नॉर्मली लिहिले जात नाही, जसं सॅलिसिल अल्डिहाइड झालं किंवा सॅलिसिलिक ऍसिड झालं. तर हे जे मेन नेम आहे हे तुम्हाला व्यवस्थित करून ठेवावं लागतं. आता पहा, आता नेक्स्ट जो टॉपिक येते तो येते प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन्स. प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन. आता हा टॉपिक येते तुमच्या समोर. आता प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड आणि कीटोन प्रिपेअर करताना तुम्हाला वेगवेगळ्या मेथड्स तिथे दिलेल्या आहे प्रिपरेशनसाठी. त्या प्रिपरेशनच्या मेथड्स तुम्हाला माहित असल्या पाहिजे. सगळ्यात पहिले बाय ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल. तुम्हाला सगळ्यांना मी शिकवलेलं आहे प्रिपरेशन मध्ये. लक्ष द्या, लक्ष द्या रे. प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन. ठीक आहे. आता प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड आणि कीटोन वेगवेगळ्या मेथडनं केल्या जाते. त्यातली पहिली मेथड आहे फ्रॉम अल्कोहोल. आणि मी तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे शिकवलेलं आहे की जेव्हा कधी प्रायमरी अल्कोहोल ऑक्सिडाइज होते तेव्हा त्याच्यापासून तयार होत असते अल्डिहाइड. आणि जर तो ऑक्सिडायझिंग एजंट स्ट्रॉंग असेल तर तो अल्डिहाइड लेवलवर न थांबता तो डायरेक्टली कुठे चालला जाते, कार्बोक्सिलिक ऍसिड. कुठे चालला जाते, कार्बोक्सिलिक ऍसिड. तसंच सेकंडरी अल्कोहोलला ऑक्सिडाइज केल्यावर इट गेट कन्वर्टेड इनटू. आणि तुम्हाला माहित आहे ऑक्सिडेशनच्या कॉन्ट्राडक्टरी रिएक्शन्स या कोणत्या असतात, रिडक्शन. तर कार्बोक्सिलिक ऍसिडला जर तुम्ही रिड्यूस केलं तर पहिले अल्डिहाइड आणि स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट जर असेल तर त्याचं कन्वर्जन कशात होऊन जाते, प्रायमरी अल्कोहोल. हे तुम्हाला माहित असलं. सेकंडरी अल्कोहोलला जसं ऑक्सिडाइज केल्यावर कीटोन तयार होते, कीटोनला रिड्यूस केल्यानंतर सेकंडरी अल्कोहोल तयार होते. हे सगळ्यात पहिले तुम्हाला माहित पाहिजे.
आता या ऑक्सिडेशनच्या रिएक्शन कोण करतात? तर ऑक्सिडायझिंग एजंट. तर तुम्हाला ऑक्सिडायझिंग एजंटची नावं माहित पाहिजे. ऑक्सिडायझिंग एजंट मध्ये ऑक्सिडायझिंग एजंट तुम्हाला माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट पाहिजे जे प्रायमरी अल्कोहोलचं कन्व्हर्जन अल्डिहाइड मध्ये करते आणि सेकंडरी अल्कोहोलचं कन्व्हर्जन कीटोन मध्ये करते. ओके. ऑक्सिडायझिंग एजंट तुम्ही कोणकोणती यूज करता? तर एक आहे पिरिडिनियम क्लोरोक्रोमेट. कोणतं यूज होते? पिरिडिनियम क्लोरोक्रोमेट. ओके. त्याला आपण काय म्हणतो? पीसीसी. पिरिडिनियम क्लोरोक्रोमेट. ठीक आहे. पिरिडिनियम क्लोरोक्रोमेट पीसीसी यूज केल्या जाते ऑक्सिडायझिंग एजंट. सेकंडरी अल्कोहोलला कीटोन मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर पीसीसी यूज करतो का आपण? हो. अरे करतो का? यस. त्याच्यानंतर दुसरं जे यूज केलं जाते ते कॉपर ऍट 573 केल्विन. Copper at 573 Kelvin is also used to oxidize primary alcohol to aldehyde and secondary alcohol to ketone. Clear? बोला. ठीक आहे. आता बघा याच्या रिएक्शन कशा होतात ते समजून घ्या. अल्डिहाइड ग्रुप म्हणजे C डबल बॉन्ड O H आणि R. याच्यावर जेव्हा तुम्ही पीसीसी टाकता म्हणजे पिरिडिनियम क्लोरोक्रोमेट टाकता तेव्हा सॉरी मी अल्डिहाइड लिहून टाकलं. एक मिनिट शांत बसा फक्त. R CH2OH याच्यावर जेव्हा मी पीसीसी टाकतो पीसीसी पिरिडिनियम क्लोरोक्रोमेट होते काय? या CH2OH ज्या कार्बनला लागलेला आहे याचं कन्व्हर्जन कशातून जाते? अल्डिहाइड मध्ये. R CH2OH च्या जागी तिथं फॉर्म होईल C डबल बॉन्ड OH. ओके. ही एक जनरल रिएक्शन झाली. आता डिटेल रिएक्शन काय होते? CH3 CH2OH पाहायचं कार्बनला अल्कोहोल कुठे लागलेला आहे? इथं OH ग्रुप लागलेला आहे. ओके. याच्यावर जेव्हा तुम्ही पीसीसी टाकता या CH2OH ग्रुप जिथं लागला असेल तिथं काय तयार करायचं? C डबल बॉन्ड OH. म्हणजे याला CH3 तुम्ही असं लिहू शकता CHO किंवा CH3 C डबल बॉन्ड OH. अलग लक्ष. तसंच सेम सेकंडरी अल्कोहोलच्या केसमध्ये पहा. आता सेकंडरी अल्कोहोल म्हणजे ज्या कार्बनला OH ग्रुप लागला आहे त्या कार्बनला किती कार्बन लागले असतील? 2. दिस इज कॉल्ड एज सेकंडरी अल्कोहोल. जेव्हा तुम्ही सेकंडरी अल्कोहोल वर पीसीसी टाकता पिरिडिनियम क्लोरोक्रोमेट तर ज्या कार्बनला हा सेकंडरी अल्कोहोलचा OH ग्रुप लागला आहे तिथे C डबल बॉन्ड O तयार होतो. R C R डबल बॉन्ड O हा कीटोन फंक्शनल ग्रुप तयार होतो. आता याचं एक एक्झाम्पल घेऊ आपण. CH3 CH CH3 इथे OH याच्यावर जर तुम्ही PCC टाकला तर इथे तयार होईल CH3 C CH3 आणि जिथं डबल बॉन्ड O आहे तिथं कोणता फंक्शनल ग्रुप तयार होईल? डबल बॉन्ड. तर पीसीसी काय करते? प्रायमरी अल्कोहोलला अल्डिहाइड मध्ये कन्वर्ट करते आणि सेकंडरी अल्कोहोलला कीटोन मध्ये कन्वर्ट करते. क्लिअर राहील? नेक्स्ट त्याच्यानंतर आपण यूज करतो Cu at 573 केल्विन. R CH2OH याच्यावर जर तुम्ही Cu कॉपर at 573 केल्विन टाकलं तर हा जो CH2OH ग्रुप जो आहे याचा कन्व्हर्जन म्हणजे हा प्रायमरी अल्कोहोल आहे
याचं कन्व्हर्जन होऊन जाते RCHO अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप मध्ये. आता पहा इथे Cu573 Kelvin will act as an oxidizing agent. एक्झाम्पल घेऊ, CH3CH2OH याच्यावर Cu at 573 Kelvin टाकलं. आता तुम्हाला माहिती आहे की या कार्बनला OH लागला, त्याला एकच कार्बन लागलाय, म्हणजे हा कोणता अल्कोहोल झाला तुमचा प्रायमरी अल्कोहोल. Cu at 573 Kelvin तुमचं ऑक्सिडायझिंग एजंट. तर काय करायचं, या CH2OH ग्रुपचं कन्व्हर्जन कशात करायचं, CHO. मग इथं तयार होईल CH3CHO, म्हणजे हा कोणता फंक्शनल ग्रुप झाला तुमचा अल्डिहाइड. नेक्स्ट पहा, जर तुम्ही सेकंडरी अल्कोहोल घेतला. आता सेकंडरी अल्कोहोल कसा असते बेटा, ज्या कार्बनला OH ग्रुप लागलाय त्या कार्बनला जर सेम किंवा डिफरंट दोन कार्बन ग्रुप लागले असतील त्यांना आपण काय म्हणत असतो, सेकंडरी अल्कोहोल. याच्यावर जरी तुम्ही Cu at 573 Kelvin टाकलं तर इथं जिथं CHOH ग्रुप लागलेला आहे तिथं C डबल बॉन्ड O ग्रुप तयार होईल. C डबल बॉन्ड O आणि बाकीचे कार्बन जशा तसे. ओके, बाकीचे कार्बन जशा. नेक्स्ट, जर मी एक एक्झाम्पल घेतलं COH CH3CH3H याच्यावर मी Cu at 573 Kelvin टाकलं तर ज्या कार्बनला OH ग्रुप अटॅच आहे तिथं C डबल बॉन्ड काय करून टाकायचं O, C डबल बॉन्ड O, बाकीचा ग्रुप जशा. इथं सेकंडरी अल्कोहोलचं कन्व्हर्जन कशात होऊन जाईल, कीटोन मध्ये. आता पहा Cu at 573 Kelvin जर चुकून मी टर्शरी अल्कोहोलवर ट्रीटमेंट केली. कोणत्या अल्कोहोलवर, टर्शरी अल्कोहोल. पहा आता टर्शरी अल्कोहोल म्हणजे काय, ज्या कार्बनला OH ग्रुप अटॅच आहे त्या कार्बनला जर 3 कार्बन लागले असतील आणि मी त्याच्यावर Cu at 573 Kelvin टाकलं तर टर्शरी अल्कोहोलचं कन्व्हर्जन तिथे अल्कीन मध्ये होते आणि असा अल्कीन फॉर्म होते जो तुमचा मोर सबस्टिट्यूटेड असेल. कसा अल्कीन फॉर्म होते, जो तुमचा कसा असेल, मोर सबस्टिट्यूटेड. आता मोर सबस्टिट्यूटेड अल्कीन म्हणजे कसं पहा, इथे लक्ष द्या. हा कार्बन आहे, याला OH ग्रुप लागलाय, याला CH3. आता मी पहिले सेम काढतो, सेम कार्बन ड्रॉ करतो. याच्यावर मी Cu at 573 Kelvin टाकलं. मग अशा केसमध्ये काय होईल, ज्या कार्बनला हा OH ग्रुप अटॅच आहे तिथे OH आणि बाजूच्या नेबरिंग कार्बन म्हणून H हा रिमूव्ह होईल अँड देर इज अ फॉर्मेशन ऑफ डबल बॉन्ड. पहा ज्या कार्बनला OH ग्रुप अटॅच आहे इथून OH आणि या कार्बन वरून कोण H, हे H2O रिएक्शनच्या काय जाते बाहेर आणि तिथं काय फॉर्म होते, डबल बॉन्ड. पण डबल बॉन्ड फॉर्म करताना तुम्हाला माहित असलं पाहिजे देर इज वन रूल दॅट इज कॉल्ड ॲज सेटझेफ रूल. त्या सेटझेफ रूल प्रमाणे असा डबल बॉन्ड बनणं प्रिफर्ड असते जो डबल बॉन्ड कसा असेल, मोर सबस्टिट्यूट. म्हणजे मी एक एक्झाम्पल घेतो पहा, या कार्बनला मी OH लावला, इथे एक CH3 ग्रुप अटॅच आहे, इथं एक CH3 ग्रुप अटॅच आहे, इथे एक CH2CH3 ग्रुप अटॅच आहे आणि याच्यावर जर मी Cu at 573 Kelvin टाकलं तर अल्फा पोझिशन, म्हणजे या जो कार्बन ज्याला OH लागला त्याला अल्फा पोझिशन म्हणतो. इथून तुमचं काय जाईल OH आणि त्याच्या नेबरिंग कार्बन वरून म्हणजे या बीटा वरून काय जाईल H. आता याच्यावरूनच का बरं जाईल, कारण की या हायड्रोजन वरून रिमूव्ह केल्यानंतर इथं जो डबल बॉन्ड बनेल याच्यात मोर सबस्टिट्यूशन राहील. मग इथं पहा तुमचं स्ट्रक्चर कसं बनते, C डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH3, इकडे हा CH3, इकडे हा CH3. तर इथे तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे, ऑक्सिडेशन करताना ज्या दोन मेन ऑक्सिडायझिंग एजंट तुम्ही यूज करता त्याच्यात जेव्हा Cu at 573 Kelvin यूज केल्या जाते त्या केसमध्ये टर्शरी अल्कोहोलचं
ऑक्सिडेशन केल्यानंतर अल्कीन भेटते आणि तो अल्कीन कसा असला पाहिजे, मोर सबस्टिट्यूट. आणि हे सगळं तुम्हाला अल्कोहोल फिनॉल इथर नावाच्या चॅप्टर मध्ये पण दिलेलं होतं. क्लिअर? अरे बोला. ठीक आहे. नेक्स्ट जी रिएक्शन आहे त्याला आपण म्हणतो रिडक्टिव्ह ओझोनोलिसिस. रिडक्टिव्ह ओझोनोलिसिस. रिडक्टिव्ह ओझोनोलिसिस पहा. रिडक्टिव्ह ओझोनोलिसिस मध्ये काय होते पहा. अल्कीन पासून आयदर अल्डिहाइड और कीटोन याला प्रिपेअर केल्या जाते. एक तर अल्डिहाइड किंवा कीटोन. तो डिपेंड करते की तुमचा अल्कीन कसा असेल. आता पहा फॉर एक्झाम्पल आणि ओझोनोलिसिस साठी यूज केला जाते O3 Zn डस्ट प्लस H2. पहा लक्ष द्या बेटा. आता अल्कीन घेतो सिंपल वाला, कार्बन डबल बॉन्ड कार्बन आणि याला सगळे हायड्रोजन अटॅच. ठीक आहे. जेव्हा तुम्ही याच्यावर O3 टाकता, O3 ओझोनोलिसिस करता, तेव्हा होते काय पहा. हा डबल बॉन्ड पूर्णपणे ब्रेक होऊन तिथं ऑक्सिजन ऍड होते. म्हणजे पहा हा कार्बन आहे, हे त्याला लागलेले हायड्रोजन आहे. हा कार्बन आहे, हे त्याला लागलेले काय आहे, हायड्रोजन. पहिले पहा एक ऑक्सिजन असा ऍड होते, एक ऑक्सिजन असे ऍड होते. हे 3 ऑक्सिजन इथे ऍड होऊन जातात. ओके. पहा हा डबल बॉन्ड ब्रेक करायचा आणि याला 3 ऑक्सिजननी अटॅच करून टाकायचं. आणि जेव्हा तुम्ही त्याच्यावर Zn H2O टाकता तेव्हा हे पूर्ण एक ब्रेक होऊन जाते इकडे आणि हे ब्रेक होऊन जाते. इथं फॉर्म होते HC डबल बॉन्ड OH आणि HC डबल बॉन्ड OH ग्रुप किती वेळा, 2 टाइम्स. HC डबल बॉन्ड OH ग्रुप किती वेळा, 2 टाइम्स. असं फॉर्म होते. म्हणजे एकदम सिंपल वेनी इथं ब्रेक करायचं आणि इथे एक ऑक्सिजन ऍड करायचा आणि इथे एक ऑक्सिजन ऍड करायचा. नेक्स्ट दुसरा कार्बन डबल बॉन्ड कार्बन असेल, इकडे CH3H आहे आणि इकडे H आहे. पहा जेव्हा तुम्ही याच्यावर O3 Zn डस्ट टाकता, या डबल बॉन्डला ब्रेक करायचं. O3 in Zn डस्ट याला ब्रेक करायचं. इथं एक ऑक्सिजन ऍड करायचा आणि इथे एक ऑक्सिजन ऍड करायचा. असं जेव्हा तुम्ही कराल तर इथं दोन्ही अल्डिहाइड पहा वेगवेगळे फॉर्म होईल. इथे दोन्ही अल्डिहाइड कसे फॉर्म होईल, वेगवेगळे फॉर्म होईल. ओके. हे क्लिअर झालं, समजेल. जर समजा तुम्ही अल्कीन वेगळ्या टाईपचा घेतला, वेगळ्या टाईपचा म्हणजे पहा कार्बन डबल बॉन्ड कार्बन आणि याला सगळे ग्रुप वेगवेगळे CH3 लागलेले, सगळे ग्रुप CH3 लागलेले आणि याच्यावर जर तुम्ही O3 in Zn डस्ट टाकलं तर काय होईल, हा बॉन्ड इथं ब्रेक होईल. इथं एक ऑक्सिजन ऍड करायचा, इथे एक ऑक्सिजन ऍड करायचा, मग इथं तयार होईल CH3 C डबल बॉन्ड O CH3 आणि इकडचं CH3 C डबल बॉन्ड O CH3. म्हणजे हे किती टाइम्स होईल, 2 टाइम्स. तर तुमच्या अल्कीनवर डिपेंड करते की तुमचं अल्डिहाइड बनेल की कीटोन, त्याच्यावर किती कार्बन लागले. इथं जर हायड्रोजन लागला एक जरी तर तिथं अल्डिहाइड बनल, दोन्ही साईडला कार्बन लागले तर काय बनल, कीटोन. पहा नेक्स्ट एक्झाम्पल घेतो. कार्बन डबल बॉन्ड कार्बन, इथं टाकलं मी CH3, इथं लिहिलं CH2CH3, इथे आहे तुमचं CH3 आणि इथे आहे तुमचं H. आता पहा याच्यावर जर मी O3 Zn डस्ट टाकलं, याच्यावर जर मी O3 Zn डस्ट टाकलं, इथं डबल बॉन्ड ब्रेक करायचा, इथे एक ऑक्सिजन लावायचा, इथे एक ऑक्सिजन लावायचा, इथं फॉर्म होते CH3C डबल बॉन्ड OH. ओके. ही इकडचा आणि इकडच्यासाठी CH3C डबल बॉन्ड O CH2CH. तर याला आपण काय म्हणायचं, रिडक्टिव्ह ओझोनोलिसिस फॉर द प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन. ओके. समजलं का, क्लिअर राहील. ठीक आहे.
आता अजून पुढे घ्या, पण मी थोडासा इथं स्टॉप ठेवतो, ब्रेक घेतो.